कृषी विभागाने अमरावती विभागात अनधिकृत बियाणांच्या विरोधात मोहीम हाती घेतली आहे। या दरम्यान कारवाई करीत 4 कोटी रुपयांचे अनधिकृत बियाणे कृषी विभागाने जप्त केले आहे। विभाग व जिल्हा स्तरावर दक्षता पथकांनी या विविध कारवाया केल्या असून पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबविण्याकरिता ही कारवाई केली जात आहे। मान्सूनचे आगमन होताच शेतकऱ्यांनी खरीप पेरणीची तयारी करीत बियाणे विकत घेतले आहे। मात्र बाजारात अनधिकृत आणि बोगस बियाणांचाही शिरकाव झाला आहे। मागील वर्षी मोठ्या प्रमाणावर बोगस बियाणांची विक्री विभागात झाली होती, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील बियाणे उगवलेच नाही। संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणी तर काही शेतकऱ्यांवर तिबार पेरणीचीही वेळ आली होती। यामध्ये त्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे। परंतु यंदा असा कुठलाही प्रकार घडू नये याकरिता कृषी विभागाने जिल्हा आणि विभाग स्तरावर दक्षता पथक स्थापन केले आहे। मागील काही दिवसात जिल्ह्यातील तिवसा, चांदूर रेल्वे, धामणगाव या 3 तालुक्यात रेड टाकून तब्बल 29 लाख रुपयाचे अनधिकृत बियाणे जप्त केले आहे। जिल्ह्यात बोगस आणि अनधिकृत बियाणांची खरेदी विक्री किंवा साठवणूक होत असल्यास तर तात्काळ कृषी विभागाच्या टोल फ्री नंबरवर संपर्क करावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे। या वर्षी जिल्हास्तरीय पथकाने 2 कारवाई केल्या आहेत। त्यामध्ये एक कारवाई जिल्हा चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड येथे झाली आहे। तेव्हा जवळपास 38 पॉकेट आणि त्याची एकंदरीत किंमत 29,000 होती। आणि एक कारवाई आता दुर्गवाडा व अंजनसिंगी तालुका धामणगाव रेल्वे पोलीस स्टेशन कुर्रा येथे झालेली आहे। त्यामध्ये जवळपास 1891 पॉकेट पकडले आणि त्याची किंमत जवळपास 14,50,000 रुपये। आपण बियाण्याची किंवा कोणत्याही निविष्ठाची खरेदी करतो, निविष्ठाची खरेदी करताना बियाण्याची खरेदी करताना हे परवानाधारक कृषी सेवा केंद्रातूनच करावी आणि खरेदी करताना पक्के बिल शेतकऱ्यांनी आपल्याकडे जतन करून ठेवावे। दुसरं, जे मार्केटच्या बाहेर किंवा घरोघरी विकणारे काही एजंट आहे किंवा कोणी कंपनीचा प्रतिनिधी आहे हे सांगून जी विक्री करत आहे, अशा प्रकारची विक्री करताना आपल्याला शेतकरी बंधूंना लक्षात आलं किंवा माध्यमांना लक्षात आलं तर कृपया अशा एजंटमार्फत बियाण्याची खरेदी करू नये। आणि असा जर प्रकार आपल्या निदर्शनास येत असेल तर शेतकरी बंधूंना विनंती आहे की याबाबतची माहिती संबंधित तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी किंवा जिल्हा स्तरावर कृषी विकास अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे आमच्या टोल फ्री नंबरवर किंवा मोबाईल नंबरवर कळवावे, जेणेकरून आम्हाला त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करता येईल। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।